आपल्या हृदयातील परमात्म्याला मी नमस्कार करतो. हम गया नहीं, जिंदा है, हा भरोसा स्वामी समर्थ भक्तांना देतात. ते असं का म्हणाले असतील? मी आपल्यासमोर वेदांताचा दृष्टिकोन मांडत आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असतील, श्री रमण महर्षी असतील आणि अनेक संत असतील. त्यांच्या पुण्यतिथीला आपण त्यांचं स्मरण करतो. ज्यांना जन्मही नाही, मृत्यूही नाही अशी एक दिव्य चेतना म्हणजे संत. संत देहाना अवतरित होतात, जन्म घेतात. विशिष्ट काळासाठी खरं तर ते सामान्य लोकांना या पृथ्वीवर भेटायला येतात. कारण बुडत हे जन न देखवे डोळा. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही सर्वश्रेष्ठ असं परवैराग्य त्यांच्या ठिकाणी असतं. चितशक्ती स्वरूपामध्ये पूर्णपणे प्रतिष्ठित झालेली असते. कैवल्याची अवस्था त्यांना प्राप्त झालेली असते. ही अवस्था परवैराग्यानंतर संतांना सिद्ध होते. त्यामुळे आसक्तीरहित राहून लोकांच्या कल्याणासाठी प्रारब्ध वश देह ठेवून ते कार्य करतात. धारण केलेला देह ते स्वतःच्या इच्छेनं सोडून देतात किंवा इच्छा असेपर्यंत टिकूनही ठेवू शकतात. आद्य शंकराचार्यांचे सद्गुरू पूज्यपाद गोविंदपादाचार्य यांनी 1000 वर्षे देह टिकवून ठेवला होता. आद्य शंकराचार्यांना सनातन धर्माच्या कार्याची जबाबदारी देऊन त्यांनी तो देह सोडला. सप्तचिरंजीव आजही देह टिकून आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्वइच्छेने संजीवन समाधी घेतली. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज स्वइच्छेने वैकुंठाला गेले. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वामी समर्थांच्या रूपामध्ये जगत कल्याणासाठी परत प्रगट झाले. पंचमहाभूतांना जिंकल्यामुळे त्यांना हे शक्य झालेलं आहे. सामान्य माणूस जेव्हा मृत्यू पावत असतो तेव्हा स्थूल देह म्हणजे त्याचा अन्नमय देह तो सुटला की सूक्ष्म देह त्याला सोडतो. त्याच्या मागोमाग प्राणमय देहही निघून जातो. त्या प्राणमय देहापैकी पंचप्राणांपैकी शेवटचा प्राण व्यान तो गेला की इंद्रिये नष्ट होतात. त्यावेळेला सूक्ष्मदेह किंवा लिंगदेह विज्ञानमय बनतो. त्याचे सर्व संस्कार एका ठिकाणी गोळा होतात आणि हे सगळे संस्कार घेऊन तो शरीर सोडतो. आत्मज्ञान न झाल्यामुळे त्या जीवाची मृत्यूच्या वेळी जशी वासना असेल त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळतो. पण संतांच्या बाबत जरा वेगळं एक रहस्यमय अशी घटना घडते. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर समाधीच्या अवस्थेत संतांचे स्थूलदेहाचे सूक्ष्मदेहाचे भान हरपते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय या पंचकोशांचा निराश होतो. चित्तवृत्ती सात्विक होतात. पुढे चित्तवृत्तींचा निरोध होतो. चित्तवृत्ती वश होतात. सूक्ष्मावर ताबा येतो. अहंकार, वासना या समाप्त होऊन जातात. चित्त शुद्ध झालं की जाणीव स्वच्छ होते. या दिव्य जाणीवेचा तंतू मूळ मायेमध्ये पंचमहाभूते आणि सत्व, रज, तम या 3 गुण असं मिळून अष्टधा प्रकृती यांच्याबरोबर मिसळलेला असतो. अशा पद्धतीनं चित्ताच्या शुद्ध जाणीव ती निर्मळ झाली की मूळ मायेमध्ये ती विलीन होते. ही मूळ माया म्हणजेच ईश्वराची शक्ती. मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे ही दिव्य जाणीव असते. ब्रह्मसाक्षात्कारामुळे मी ब्रह्म आहे हे भान संतांना असतं. आता परत जन्म घ्यायचा का नाही घ्यायचा याचं नियंत्रण संतांच्या हातामध्ये येतं. पंचमहाभूतांच्या तावडीतून मुक्त झालेली दिव्य चेतना म्हणजेच संत दिव्य ज्ञानमय जाणीवेच्या पातळीवर उन्मनी अवस्थेत संत वावरत असतात. त्यांनी शरीर धारण केलं किंवा नाही केलं तरीही त्यांचे दिव्य अस्तित्व विश्वामध्ये असतं. म्हणून स्वामी समर्थ म्हणाले, हम गया नहीं, हम जिंदा है. पंचमहाभूतांच्या मूलद्रव्यांवर म्हणजेच तन्मात्रांच्यावर ताबा आल्यामुळे त्यांचा वापर करून संत हवा तेव्हा देह धारण करू शकतात, प्रगट होऊ शकतात किंवा देह सोडू शकतात. देहाचा मृत्यू ते निश्चित करू शकतात. जन्म आणि मृत्यू स्वतःच्या ताब्यात येणं म्हणजेच मोक्ष. देहापासून ते मी ईश्वर आहे या दिव्य जाणीवेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास
अनुभवल्यामुळे संतांना पंचमहाभूतांचं सर्व रहस्य कळालेलं असतं, म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणतात. एक तत्व जाणल्यामुळे पिंडापासून ते ब्रह्मांडापर्यंत सर्वांचेच ते नायक बनतात, म्हणून संत हे ब्रह्मांड नायक असतात. जय स्वामी समर्थ.